107.4 FM आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रो, 14 एप्रिल ते 21 एप्रिल हा आठवडा फायर वीक म्हणून पाळण्यात येतो आणि याच निमित्ताने फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी या विषयावर एक विशेष मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. विषय तज्ज्ञ आहेत प्रथमेश राजेश पांगारे आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री तत्तरे. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. मित्रांनो, आपलं संपूर्ण जग आहे हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात जवळचं कुठलं असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही म्हणाल की पृथ्वी, जल, हवा तर आपल्या सगळ्या आजूबाजूलाच आहे. पण त्यातलं सगळ्यात जास्त डेंजर किंवा भीतीदायक काय असं म्हटलं तर अनेकांना असं वाटेल की आग. कारण आपण लहानपणापासून असं ऐकत आलो आहे की आगीशी खेळू नये, आगीच्या जवळ जाऊ नये. आणि म्हणूनच मित्रांनो, आग आणि आगीविषयी तसंच आगीशी खेळणाऱ्या माणसांविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्रथमेश राजेश पांगारे यांना. सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं खूप स्वागत आहे. थँक्यू सर. मी आता आगीशी खेळण्याचा उल्लेख केला, पण त्याच्या आधी आमच्या श्रोत्यांना तुमची वेगळी ओळख करून देतो. मित्रांनो, प्रथमेश यांनी इंदोरच्या IPS महाविद्यालयामधून फायर सेफ्टी इंजिनिअरिंग हे शिक्षण पूर्ण केलंय. 2018 साली तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आणि आता सर तुम्हाला 7 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. बरोबर. सध्या तुम्ही पुण्यात MNGL सारख्या संस्थेमध्ये फायर सेफ्टीच्या असिस्टंट मॅनेजर या पदावरती कार्यरत. बरोबर. आपण खरं तर तुमचा एक्सटर्नल सेफ्टी ऑडिट्स, फायर सेफ्टी डिझाईन किंवा कन्सल्टन्सी या व्यवसायातलाही देखील तुमचा अनुभव आहे. खरं तर तुमचं कुटुंबच या क्षेत्रामध्ये आहे, फायर सेफ्टी आणि या फायर अवेअरनेस ट्रेनिंगमध्ये. हा विषय आमच्या सगळ्यांसाठीच खूप उत्सुकतेचा आहे. तसंच या विषयामध्ये आम्हाला खूप कमी माहिती आहे. आग म्हटलं की सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली येते ती म्हणजे की आग दिसली की घाबरून जाणं. याला काही कारण नाही, पण मला असं वाटतं की याच्या मागे महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे त्याच्याविषयीचा अवेअरनेस नसणं, त्याच्याविषयी माहितीचा अभाव असणं. बरोबर. म्हणूनच आपण आगीला नेहमी घाबरत असतो. लहानपणापासून आपल्याला सांगितलंय की आगीशी खेळायचं नाही. पण नेमके आगीचे काही वेगळे वेगळे प्रकार असतात का? आम्हाला माहिती आहे की कुठे सिलेंडरचा स्फोट होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण असं पाहतो की वणवा लागल्याच्या खूप साऱ्या बातम्या आपण पाहतो. अगदी गेल्या काही काळांमध्ये आपण असं पाहिलं की विमानाच्या, हेलिकॉप्टरच्या आगीच्या मोठ्या दुर्घटना देखील घडलेल्या आहेत. इंडस्ट्रीमधली आग पुन्हा वेगळी. आत्ता नुकतंच जे युद्ध संपलं किंवा थांबलं तिथं देखील आपण मोठ्या आगीच्या घटना पाहिल्या ज्याचा जागतिक हवामानावरती परिणाम झाला. आम्हाला ढोबळमानानं माहीत असलेले हेच प्रकार आहेत. पण तुम्ही या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात, तर प्रथमेश तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल की आगीचे वेगळे प्रकार कोणते आहेत आणि ते विझवण्यासाठी देखील वेगळे काही प्रकार असतात का? सर्वप्रथम मी धन्यवाद करतो तुमचं सर की मला या ठिकाणी बोलवलं तुम्ही. पहिले आपण समजून घेऊ की आग म्हणजे काय. फायर हा एक एलिमेंट आहे. जसं तुम्ही 5 एलिमेंट म्हणले, पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि 5वा एलिमेंट आग, अग्नी. तर पहिले अग्नी तयार कसा होतो ह्याच्यावर आपण थोडं डिस्कस करू. टेक्निकल लँग्वेजमध्ये आम्ही त्याला फायर ट्रँगल असं डेफिनेशन दिली आहे. अच्छा. की आग लागण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिले म्हणजे ऑक्सिजन सप्लाय. तो वातावरणात तर असतोच, त्याशिवाय आग लागूच शकत नाही. दुसरा म्हणजे हीट, की आग लागण्यासाठी कुठला तरी सोर्स पाहिजे. जसा सोर्स ऑफ इग्निशन म्हणतो आपण त्याला. पण समजा पेट्रोल पंपवर स्मोकिंग करत असेल तर तो स्मोकिंग हा एक हीट एलिमेंट आहे. आणि थर्ड एलिमेंट आहे की फ्युएल. ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल हे 3 एलिमेंट जर एक साथ आले तरच फायर होऊ शकते. ह्याच्यापैकी एकही एलिमेंट जर मिसिंग असेल तर आग लागू शकत नाही. अच्छा, म्हणून हा त्रिकोण आहे. हा, फायर ट्रँगल असं त्याला आपण डेफिनेशन दिली. तुम्ही जसं म्हणताय की आग लागण्याचे प्रकार आणि विझवण्याचे प्रकार, सो या 3 एलिमेंटवरच अवलंबून आहे. की समजा आपण हीट एलिमेंट कमी केला तर आग विझेल, ऑक्सिजन सप्लाय कट ऑफ केला तरी आग विझेल, आणि फ्युएल सबस्टिट्यूशन केलं, फ्युएल जर एका ठिकाणून दुसरीकडे घेऊन गेलो तरी आग विझेल. सो आग लागण्याचे जे प्रकार आहेत ते कूलिंग म्हणतो त्याला, स्टार्वेशन म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये, आणि स्मूदरिंग म्हणतो. कूलिंग म्हणजे आपण पाण्याचा मारा करून हीट एलिमेंट कमी करायचा. स्मूदरिंग म्हणजे काय असतं की फ्युएल एलिमेंट कमी करणार
समजा आपण एक्सटिंग्विशिंग एजंट मारला, पावडर मारली, नाहीतर गॅस सप्लाय केला आपण, CO2 चा सप्लाय करून आग विझवली, तर त्याच्यात ऑक्सिजन सप्लाय कमी होतो. सो ऑक्सिजन सप्लाय कमी केला त्याला आपण स्मुदरिंग म्हणतो. आणि फ्युएलला स्टार्वेशन म्हणतो. फ्युएल जर कमी करायचं तर स्टार्वेशन मेथडनी आपण त्याचं आग विझवू शकतो. जसे आगीचे प्रकार आहेत क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि नुकताच नवीन आलाय 2 महिन्यापूर्वी क्लास L फायर, जे लिथियम आयन बॅटरीज आहेत त्याच्याविषयी आहे. क्लास K पण आहे, किचन फायर, आणि लास्ट आहे क्लास L फायर. या सगळ्या प्रकारांविषयी आमच्या श्रोत्यांना जरूर सांगायचं आपण. नक्की नक्की. म्हणजे आम्हाला पटकन आग कुठली आहे, कुठल्या प्रकारची आहे आणि कशी विझवायची ते समजता येईल. ए पासून सुरुवात करूयात. क्लास A फायर जी आहे त्याच्यात कंबस्टिबल मटेरियल्स येतात, जसे की लाकूड, पेपर, जे कंबस्टिबल आहेत आणि इझिली पाण्याचा मारा करून आपण आग त्याची विझवू शकतो. मुळात आपण घन पदार्थ, सॉलिड मटेरियल, घन पदार्थ. क्लास बी मध्ये फ्लेमेबल लिक्विड्स असतात की ज्याच्यात पेट्रोल, डिझेल, केरोसिन, टर्पेंटाईन, पेंट्स, वॉर्निशेस ह्याचा समावेश होतो, जे मुळातच ज्वलनशील आहेत ह्याचा समावेश होतो. आणि हे विझवण्यासाठी ॲक्वियस फिल्म फॉर्मिंग फोम AFFF एजंट असतो, तो क्लास बी मध्ये येतो. पाण्याच्या सोबत हा एजंट मिक्स करून त्याचं फोम बनवतात, फोम फॉर्मेशन करून तो लिक्विडवर मारतात, डिझेल, पेट्रोलवर, की जेणेकरून जे ऑक्सिजन सप्लाय असतो वातावरणातला आणि आगीचा तो पूर्णपणे कट ऑफ होऊन जातो. त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण फायर ब्लँकेटिंग म्हणतो. समजा पेट्रोलचं स्टोरेज आहे, तर पेट्रोल स्टोरेजला आग लागली तर त्याच्यात फोमचा वर्षाव करून आपण ऑक्सिजन सप्लाय कट करणार, फोम ब्लँकेटिंग करणार त्याच्यावर. तसा वापर करून आग विझवतात. क्लास C आपण जर म्हणलं तर इलेक्ट्रिकल फायर आणि गॅशियस फायर, ह्याला आपण क्लास C मध्ये घेतलेला आहे. जर या पद्धतीची आग विझवायची असेल तर CO2 एक्सटिंग्विशर म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा गॅशियस फायरसाठी यूज करतात आणि इलेक्ट्रिकल फायरसाठी यूज करतात. असं का केलंय, कारण इलेक्ट्रिकल फायरवर जर आपण पाणी मारलं तर अजून शॉर्ट सर्किट होईल. त्यासाठी गॅशियस सप्लायचा वापर करतो. कार्बन डायऑक्साईड, क्लीन एजंट सिस्टीम्स आहेत की जसे IT पार्क झाले, लायब्ररीज झाल्या, त्यानंतर जिथं इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जास्त आहेत आणि जिथं आपण पाणी मारून डॅमेज नाही करू शकत, ती इक्विपमेंट हायली कॉस्टली असतात, सो तिथं आपण गॅसचा वापर करून, क्लीन एजंटचा वापर करून एक्सटिंग्विशिंग करतो. फोर्थ कॅटेगरी आहे क्लास D फायर. हे मेटल इन्क्लूड्स करतो आपण याच्यात, जसे सोडियम मेटल झाले, मॅग्नेशियम मेटल झाले. ह्याला स्पेशल पर्पज ड्राय केमिकल पावडर असते, ह्याचा यूज करून आपण ही आग विझवतो. क्लास D मला वाटतं की मोस्टली घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये असणार नाही, जास्त करून औद्योगिक क्षेत्रांमध्ये जास्त करून एअरक्राफ्टमध्ये ह्याचा वापर होतो. मॅग्नेशियम अलॉईजचा एअरक्राफ्टमध्ये वापर होतो. एअरक्राफ्टचे जे फ्युएल टँक्स असतात, जे आपण त्याला नोज म्हणतो, एअरक्राफ्ट नोज जे फ्रंट असतं, अँड लँडिंग गिअर असतो एअरक्राफ्टचा, ह्या गिअर्समध्ये मॅग्नेशियम अलॉईजचा वापर केला जातो. सो कधी क्रॅश झाले, लँडिंग गिअर फेल्युअर होतात टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेला, तर मोठा धोका असतो या ठिकाणी फायर होण्याचा. कारण क्रॅश झालं की फ्युएल सप्लाय टँक डिस्ट्रॉय होतात आणि फ्रिक्शनमुळे स्पार्क जनरेशन होतं. सो फायर ट्रायंगल तिथं कम्प्लीट होतो आणि आग लागते. आणि मॅग्नेशियम ऑलॉईजला जर आग लागली आणि ह्याच्यावर जर आपण पाणी मारलं, CO2 सप्लाय मारला, नाहीतर कुठलंही केमिकल एक्सटिंग्विशिंग एजंट यूज केला, तर अजून त्याचा मोठ्या पद्धतीने धोका तयार होतो, भडका उडण्याची शक्यता असते. सो क्लास D फायर हे स्पेशल ड्राय केमिकल पावडर असते, त्यांनीच एक्सटिंग्विशिंग होतात, त्याचे विझवतात त्याचे. मला वाटतं की ABCD झाल्यानंतर आपल्या श्रोत्यांना आपल्याला K कडे जायचं, पण श्रोत्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की श्रोते, आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम ऐकतो आहोत. आणि आज या कार्यक्रमामध्ये ज्यांनी फायर सेफ्टी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे ते प्रथमेश राजेश पांगारे आपल्याशी चर्चा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्याला ABCD असे वेगळे प्रकार सांगितले. K हा प्रकार मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या जवळचा आणि त्याच्याविषयी आपल्याला जास्त माहिती हवी असा आहे. क्लास K हा स्पेशली सगळ्यांसाठी अवेअरनेससाठी माहितीच पाहिजे, कारण हा स्पेशली किचन फायरचे रिलेटेड आहे. घरगुती लोकांना, महिलांना जे घरी आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना कळणं खूप गरजेचं आहे. कारण किचन फायर स्पेशली लॅक ऑफ नॉलेजमुळे होते.
समजा आपण तेल गरम करतो, तळणीचे काय पदार्थ असतील, पहिले ऑटो इग्निशन टेम्परेचर काय असतं एक छोटंसं सांगतो, की कुठलंही फ्लेमेबल मटेरियल आहे त्याला जर आपण विदाऊट हीट जर त्याला फायर करायचं असेल तर सराउंडिंग टेम्परेचर जर त्याच्या ऑटो इग्निशन टेम्परेचरला मॅच झालं तर ऑटोमॅटिक त्याला फायर लागते. सो तेलाला आपण गरम करणार, डायरेक्ट फायरनी नाही पण कढईतून गरम करणार लागतो, हीट ट्रान्सफर होते कंडक्शन मेथडने. जसं तेल गरम होतं तर ते ऑटो इग्निशन टेम्परेचरला पोचतंय. आपण गॅस सप्लाय कमी जास्त करत राहतो शेगडीचा, पण जर कंटिन्युअस हाय फ्लेमवर बर्निंग ठेवलं तेलाला तर ते ऑटोमॅटिक हीट पकडून ऑटोमॅटिक तेलाला फायर लागेल. आणि जर अशा या कढईत जर आपण पाणी टाकलं तर अजून मोठा भडका होतो, पसरण्याची शक्यता असते. जवळजवळ असे इन्सिडेंट खूप झालेत की घरगुती फायर होऊन जास्ती लोकची डेथ झाली आहे अवेअरनेस कमी असल्यामुळे. सो किचन फायर खूप मोठा विषय आहे हा, आणि ह्याला पण आपण ड्राय केमिकल पावडरचा वापर करून किचन फायरचं एक्सटिंग्विशिंग करतो आपण. क्लास के साठी ड्राय केमिकल पावडरचा वापर करायचा, आणि ह्याच्यात 2 kg 4 kg हे एक्सटिंग्विशर येतात जे घरी आपण इझिली ठेवू शकतो प्रत्येकाच्या किचनमध्ये. आणि आता नव्यानं जो प्रकार आलाय तुम्ही म्हणालात की नवीन प्रकार आहे क्लास एल, ते लिथियम आयर्न बॅटरीज रिलेटेड आहे. आणि हा प्रकार नुकताच लॉन्च झालाय, 2-2.5 महिने झाले. ISO स्टँडर्ड प्रमाणे हा तयार केला गेलाय. आणि ज्या नवीन युगात आता EVs आणि बॅटरीजचा नवीन वापर होऊन टेक्नॉलॉजी वाढतीये, पेट्रोल डिझेलचा वापर कमी झालाय. सो EV जर फायर झाली बॅटरीजला तर त्या फायरला कसं तुम्ही टॅकल करणार, त्यासाठी हा प्रकार आलाय. खरं तर आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की लिथियम आयन बॅटरीज आपल्या मोबाईल पासून ते मोठ्या गाड्यांपर्यंत सगळ्यांपासून. आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही महिन्यांमध्ये 1-2 वर्षामध्ये चार्जिंगला गाडी लावलेली असताना आगीचे प्रकार खूप घडलेत. आता हा एक वेगळा प्रकार आयडेंटिफाय केला आपण, पण इथे लागलेली आग विझवायची कशी याच्यात खूप संभ्रम आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की तिथं इलेक्ट्रिक पॉइंट पण आलेला आहे, शिवाय तिथं आपल्याकडे त्वरित उपलब्ध असणाऱ्याचा एक्सटिंग्विशर नाहीये. तर काय सांगाल याच्याविषयी? जे सुरुवातीला झाले की जे आगीचे प्रकार जसे तुम्ही म्हणले झाले, ते थोडे लॅक ऑफ अवेअरनेस आणि थोडं लो मेंटेनन्स असल्यामुळे, निष्काळजीपणामुळे तयार झाले. पण लिथियम आयन बॅटरीज जे आताच्या जनरेशनच्या आहेत त्या प्रॉपर चांगल्या पद्धतीच्या आहेत. सो आगीचे प्रकार तसे त्यांनी कमी केलेत. आणि जर अशा ह्याच्यात जर फायर झाली तर एक स्पेशल पावडर असते, त्याचा वापर करून आपण ही आग विझवायची. आणि जे लिथियम बॅटरीजचे फायर आहेत त्याचा स्फोट होतो खूप, आणि जेट फायर निघते. सो अशा फायर जर आपण घरी चार्जिंगमध्ये लावताना जर झाल्या तर ह्याचा एकच पर्याय आहे की स्वतः आग विझवायला जर पॉसिबिलिटी नसेल तर त्या धोक्याचा सामना स्वतः करू नये. स्पेशलिस्ट फायर ब्रिगेडचे टीम आहेत, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून ती आग विझवायची आहे आपल्याला. तर म्हणजे तुम्ही जे सगळे प्रकार सांगितलेत ते अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचे झाले आहेत. हो सर. मग ते घर असेल, ऑफिस कार्यालय असेल किंवा इंडस्ट्री असेल, किंवा तुम्ही म्हणाल अगदी विमानातल्या आगीपर्यंतही. आणि जो शेवटचा एल टाईप जो तुम्ही सांगितला तोही अतिशय गरजेचा होत चाललाय अलीकडच्या काळामध्ये. तर श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आज आपण प्रथमेश पांगारे यांच्यासोबत आगीविषयी चर्चा करत आहोत, आग विझवण्याविषयी जाणून घेतो आहोत. आपण असं पाहिलंय की आग बघितली तर सर्वसामान्य माणूस घाबरून जातो, पण या क्षेत्रामध्ये ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, जसं की प्रथमेश यांनी फायर सेफ्टी इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण केला आणि ते आता या क्षेत्रामध्ये गेली 7 वर्ष काम करत आहेत. पण जे लोक फायर ब्रिगेडमध्ये काम करतात त्यांना तर माहिती आहे की आग नेमकी कशा पद्धतीने विझवायची, कुठला एजंट तिथं वापरायचा. पण सर्वसामान्य लोकांना देखील फायर सेफ्टीबद्दल अधिक माहिती मिळावी, तर त्याचबरोबर आग विझवण्याची, फायर एक्सटिंग्विशनबद्दल देखील माहिती मिळावी, यासाठी आपण आज चर्चा करतो आहोत. प्रथमेश, या पुढे जात असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा आपण आग विझवण्याविषयीचा विचार करतो त्याचबरोबर आग लागूच नये म्हणून देखील काळजी घेतली जाते. या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण असं पाहतो की तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही काळामध्ये झालाय. तुम्ही मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की वेगवेगळे एजंट्स आले आहेत. पूर्वीच्या काळी आपल्याला माहित होतं की आग लागली की पाणी टाका. पण अलीकडच्या काळात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावरती बदललेलं आहे. तर नेमकं अग्निसुरक्षा तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात कोणकोणते बदल घडताना आपण पाहतो आहे? सर, जसं तुम्ही म्हणालात की पूर्वीच्या काळी फक्त आग लागली की पाणी टाका ही कन्सेप्ट होती, आणि जे मॅन्युअल मेथड्स होत्या की स्वतः जाऊन आग विझवायची, पाणी टाकायचं, जे काही आहे ते म्हणजे मॅन्युअल मेथड्स होत्या. पण जसा तंत्रज्ञानाचा बदल झालाय आणि जसा AI टेक्नॉलॉजीज डेव्हलप होत आहेत
सो अलीकडच्या काळात खूप त्याचा फायदा पण आहे. पहिले मी सांगतो की 2 प्रकार असतात, एक ऍक्टिव्ह फायर सिस्टीम आणि एक पॅसिव्ह फायर सिस्टीम. अच्छा. ऍक्टिव्ह फायर सिस्टीम म्हणजे आग लागल्यानंतर ज्या काळज्या घ्यायच्या आहेत एक्सटिंग्विशिंगसाठी, की ऑटोमॅटिक फायर डिटेक्शन होणे, ऑटोमॅटिक सप्रेशन होणे, त्यानंतर फायर अलार्म ऑटोमॅटिक इनिशिएट होणे, हे ऍक्टिव्ह फायर सिस्टीमच्या मध्ये मोडतात. आणि पॅसिव्ह फायर सिस्टीम्स म्हणजे काय, की आग लागण्याआधीच पूर्वी ज्या काळज्या घ्यायच्या आहेत आपल्याला, जसं की फायर रेजिस्टन्स मटेरियल वापरून बिल्डिंग बनवणे, कंपार्टमेंटेशनचा वापर करणे, त्यानंतर फायर डोअर्सचा वापर करणे, इव्हॅक्युएशन रूट डिफाईन करणे बिल्डिंगमध्ये, की आग लागण्या अगोदरच आपण प्रिकॉशन घेतली. समजा आग लागली तर फायर स्प्रेड कमी होईल आणि जे ऑक्युपंट आहेत बिल्डिंगमधले ते सेफली प्रोटेक्टेड रूट थ्रू एस्केप पॉईंटपर्यंत पोहोचतील, जेणेकरून लाईफ लॉस होणार नाही आणि प्रॉपर्टी लॉस होणार नाही. अशा 2 कन्सेप्ट आहेत, ऍक्टिव्ह फायर सिस्टीम अँड पॅसिव्ह फायर सिस्टीम. आपल्या सगळ्या श्रोत्यांना आपण ऍक्टिव्ह फायर प्रोटेक्शन आणि पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन याच्याविषयी अधिक सांगूयात, कारण आम्हाला फक्त इतकंच माहिती आहे की मोठ्या रुग्णालयांमध्ये असेल, हॉस्पिटलमध्ये किंवा मोठ्या कंपनीज असतील, सरकारी कार्यालय असतील, इथं काही ठिकाणी नकाशे असतात, काही ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर्स ठेवलेले असतात, वेगळी उपकरणं असतात. पण अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतोय गेल्या 8-10 वर्षांमध्ये नवीन बिल्डिंग बांधत असताना देखील याची काळजी घेतली जाते. तर मग आपण अधिक विस्तारानं थोडंसं पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन बद्दल सांगूयात आणि मग ऍक्टिव्ह कडे पण जाऊया. बरोबर. ऍक्टिव्ह मध्ये जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला की तंत्रज्ञानाचा वापर कुठे झाला आहे, तो जास्ती करून ऍक्टिव्ह मध्ये झाला आहे. पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन बेसिकली काय आहे की जे बिल्डिंग्स आहेत, जसे हॉस्पिटल्स झाले, की जिथं सगळ्यात जास्ती गरज असते पॅसिव्ह फायर प्रोटेक्शनला, कारण तिथले जे ऑक्युपंट्स असतात ते बेड रिदन असतात, काही व्हीलचेअर्स बेस्ड असतात, की त्यांना कोणाची गरज लागते इव्हॅक्युएशनसाठी. आग लागले ते स्वतः उठून जाऊ नाही शकत. जे आयसीयू मधले पेशंट्स असतात त्यांना दुसऱ्यांची गरज आहे बाहेर पडण्यासाठी, फायर झाली तर तिथं पॅसिव्ह फायर प्रोटेक्शनची खूप गरज आहे. अशा ठिकाणी मिनिमम 30 मिनिट्सचा फायर रेजिस्टन्स वॉल्स आणि फायर रेजिस्टन्स डोअर्सचं इन्स्टॉलेशन करतात, की जेणेकरून समजा बाहेर ठिकाणी आग लागली, आयसीयूच्या बाहेर आग लागली, तर फायर ब्रिगेडची टीम येईस तोपर्यंत, नाही तर इव्हॅक्युएशनची टीम येईस तोपर्यंत ती फायर आयसीयू मध्ये येणार नाही. कंपार्टमेंट तयार होणार आहे की बाहेरचा धोका आत होणार नाही. त्यासाठी पॅसिव्ह फायर प्रोटेक्शन सिस्टीम डेव्हलप झाली आहे. त्यानंतर एस्केप्स रूट्स असतात, की सेफ एस्केप रूट. एक ट्रॅव्हल डिस्टन्स म्हणून कन्सेप्ट आहे, की मिनिमम ट्रॅव्हल डिस्टन्स किती असावं बिल्डिंगमध्ये, की जेणेकरून एक साधा माणूस आग लागली तर किती कमीत कमी वेळात सेफ इव्हॅक्युएशन प्रोटेक्टेड एक्झिटपर्यंत जाऊ शकतो. सो ते पण डिफाईन्ड आहे. ट्रॅव्हल डिस्टन्स 15 मीटर ते 20 मीटर असावं, असं कोड्स अँड स्टँडर्ड प्रमाणे आहे. त्यानंतर डोअर्स, विंडोज, जे ग्लेझिंग मटेरियल आहे, जसं की आग कधी वाढते जेव्हा ऑक्सिजन सप्लाय वाढतो बिल्डिंगमधले. ते जसं एक कन्सेप्ट सांगायची झाली तर चूल आपण पेटवतो तेव्हा चुलीला आपण हवा देतो, त्या हवेनी अजून चूल भडकते आणि जास्ती आग होते. तसंच जसं बिल्डिंगमध्ये आहे कन्सेप्ट, की जेव्हा विंडोज ब्रेक होतात फायरमुळे, काचेला तडा जातो फायरमुळे, तर या काचा पण फायर रेजिस्टन्स मटेरियलचं इन्स्टॉलेशन करावं. नॉर्मल काचेचा वापर नाही करायचा अशा ठिकाणी, की जेणेकरून 30 मिनिटपर्यंत काच ब्रेक होऊन बाहेरचा ऑक्सिजन सप्लाय बिल्डिंगमध्ये नाही आला पाहिजे. ह्याची काळजी पॅसिव्ह फायर प्रोटेक्शनमध्ये घेतात. तर ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच. आपण अलीकडच्या काळात असंही पाहिलेलं आहे की अनेक साऱ्या नवीन जेव्हा मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार होत आहेत, तर याच्यामध्ये पण बिल्डिंग्समध्ये पण काही कॅटेगराईज केलेलं आहे का की उंच बिल्डिंगसाठी? कारण आम्ही पाहतो आहोत की जितकी जास्त उंच बिल्डिंग आहे तितकं पण 7व्या मजल्यावरती किंवा त्या टप्प्यात जे काही तिथे काही मोकळी जागा तयार केली असते. आम्ही खूप साऱ्या बिल्डिंग्समध्ये मोठाले लाल रंगाचे पाईप्स बघितलेले आहेत, तर त्याच्याविषयी काय सांगाल? ह्या सगळ्या कन्सेप्ट ऍक्टिव्ह फायर प्रोटेक्शन मध्ये येतात. अच्छा. तुमचा जो प्रश्न होता की उंच बिल्डिंग, छोट्या बिल्डिंग, त्याला आपण हाय राईज बिल्डिंग्स आणि लो राईज बिल्डिंग मध्ये कॅटेगराईज करतो, की 15 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या बिल्डिंग हाय राईज मध्ये मोडतात. आणि ज्या हाय राईज बिल्डिंग्स आहेत त्यांना फायर प्रोटेक्शन सिस्टीम देणे अनिवार्य आहे. आणि त्यामध्ये हायड्रंट सिस्टीम, ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सिस्टीम, ऑटोमॅटिक फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम्स, फायर सपरेशन सिस्टीम, स्टेअर केस प्रेशरायझेशन, ह्या ज्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या सिस्टीम आपण इन्स्टॉल करतो, डिझाईन करतो, की जेणेकरून फायर ब्रिगेडची टीम येईस तोपर्यंत
आजकाल जे ट्रॅफिक कंडिशन बघता एक 15 मिनिटं तरी लागतात. तोपर्यंत फायर ब्रिगेड येस तोपर्यंत त्या बिल्डिंगमध्ये ऑटोमॅटिक सप्लाय म्हणजे फायर एक्सटिंग्विशिंग करण्याचा जो मेथड आहे ते ऑटोमॅटिक चालू ठेवण्यासाठी ही सिस्टीम इन्स्टॉल केली आहे. फॉर एक्झाम्पल आता की ऑटोमॅटिक डिटेक्शन सिस्टम, फायर स्मोक डिटेक्टर्स असतात की जो छोटा जरी कार्बन कंपोनंट जर स्मोक डिटेक्टरमध्ये गेला, आग लागल्यावर कार्बन तयार होतो, तर कार्बन कंपोनंट जर स्मोक डिटेक्टरमध्ये गेला तर विदिन 1 सेकंड अलार्म इनिशिएट होतो आणि पूर्ण बिल्डिंगच्या लोकांना समजतं की काहीतरी झालं आहे, धोका आहे, फायर अलार्म लागलाय. सो तिथं झोनिंग दिलेल्या असतात कंट्रोल रूम्सला, कुठला अलार्म वाजला आहे, कुठल्या झोनचा अलार्म वाजला आणि कुठल्या रूम मधला अलार्म वाजला हे पण आपल्याला मॉनिटरवर समजतं. समजा आता 40 मजल्याची बिल्डिंग आहे, आपण शोधत नाही बसणार की कुठं अलार्म वाजलाय, कुठं फायर झाली आहे. ते झोनिंगमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक समजून जातं कंट्रोल पॅनलवर की कुठल्या फ्लोअरला धोका आहे, कुठल्या रूममध्ये धोका आहे. आणि जे तुम्ही मोकळी जागाचा म्हटला तर त्याला रिफ्यूज एरिया म्हणतात. हायराईजमध्ये असतं 21 मीटर नंतर रिफ्यूज एरिया असतो आणि प्रत्येक 7 मजल्यानंतर तो तयार होतो. तिथं मोकळी जागा असते, तो फायर ब्रिगेडसाठी ऍक्सेस देतात. तो की समजा स्टेअरकेस ब्लॉक असेल, वर जाऊ शकणार नसेल तर ते रिफ्यूज एरियामध्ये जाऊन पुढची कारवाई करतात, इव्हॅक्युएशन प्रोसिजर फॉलो करतात. त्याच्यासाठी तो रिफ्यूज एरिया मोकळी जागा ती ठेवतात. खरं म्हणजे आपण आगीविषयी जेव्हा बोलतो आणि आगीच्या धोक्यांविषयी बोलतो तेव्हा ऍक्टिव्ह फायर प्रोटेक्शन ही खूप गरजेची बाब झालेली आहे. त्याच्यामध्ये अनेक सारे तंत्रज्ञानाचा वापर होतोय. पण आता अगदी गेल्या 2-3 वर्षात जर आपण पाहिलं तर सगळीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही वापर आलेला आहे. त्याचाही वापर या तंत्रज्ञानामध्ये बरोबर आग विझवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये होत असेल. जसं तुम्ही म्हणालात की एआयचा वापर आहे. आता इंडियामध्ये त्याचं डेव्हलपमेंट होतीये, पण इंग्लंड, युके मध्ये ऑलरेडी ड्रोन बेस्ड फायर फायटिंग आणि विदाऊट मॅन पॉवर फायर फायटिंग त्यांचे रणगाडे आहेत फायर ब्रिगेडचे की ते रिमोट कंट्रोल ऑपरेटेड आहेत. की तो रणगाडा जातो, जसं रणगाडा तोफेसाठी यूज होतो आर्मीमध्ये, पण हे फायरमध्ये पण यूज होतात. जसं रणगाड्याला तोफ असते पुढे, त्या तिथून फायर फायटिंग करतात ते आणि रिमोट ऑपरेटेड असतात. सो हायली टेक्नॉलॉजीचा वापर करतात ते आणि तिथं हीट सेन्सिंग एलिमेंटचा वापर होतो त्याच्यात, की जिथं हीट जास्त आहे तो ऑटोमॅटिक त्या डिरेक्शनला त्याचं तोंड होतं आणि तिथं फायर फायटिंग होतं ते. वा, खरं तर तंत्रज्ञान खूप चांगलं बदलतंय, पण तरी देखील मला वाटतं की या क्षेत्रामधलं शिक्षण खूप महत्वाचं आहे. या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आपण आज थोडी वेळेची मर्यादा पाहता या फायर फायटिंग किंवा फायर एक्सटिंग्विशिंग, फायर सेफ्टी या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या शिक्षणाच्या संधी आहेत, तसंच व्यवसाय आणि नोकरीच्या संधी आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आज आपण इथं थांबूयात आणि उद्याच्या भागामध्ये आपण या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करूयात. पण आजच्या दिवशी कार्यक्रमात आपला निरोप घेता घेता मला सर्वसामान्य लोकांनी, प्रत्येक माणसानं, ऑफिस असेल, शाळा असेल, संस्था असेल किंवा घर असेल, इथं लोकांनी फायर सेफ्टीसाठी कोणती काळजी घ्यावी, काय संदेश द्याल सर्वसामान्य लोकांना? सर्वसामान्य लोकांना एकच असा संदेश आहे की त्यांनी फायर सेफ्टीची काळजी स्वतःच्या घरापासून घ्यावी. कारण फॅमिली इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही तुमचं घरला पहिले सेफ ठेवा. प्रत्येकाने फायर एक्सटिंग्विशर मिनिमम जो छोट्यातला छोटा आहे तो किचनमध्ये ठेवावा. आणि जे बेसिक लाईफ सेफ्टीचे रूल्स आहेत की आग लागल्यावर काय करायचं, आता एक्सटिंग्विशर जर कसा वापरायचा ह्याचं पण ट्रेनिंग त्यांनी घ्यावे. की त्याला एक पास मेथड आहे, आपण त्याला म्हणतो PASS. एक्सटिंग्विशरमध्ये एक पिन असते, पुल द पिन म्हणतो त्याला. P फॉर पुल द पिन, A फॉर एम द बेस ऑफ द फायर, S फॉर स्क्वीज द हँडल, जो एक्सटिंग्विशरला हँडल असतं, आणि लास्ट S इज फॉर स्वाईप, झाडू सारखा तो स्वाईप करायचा. सो हा बेसिक जे नीड्स आहेत, पास म्हणा आणि इव्हॅक्युएशनचे प्रोसिजर्स आहेत की आग लागल्यावर कुठे काय करायचं बद्दल माहिती घ्यावी. मला वाटतं की प्रत्येक माणसानं आग लागण्याचा धोका ओळखून स्वतः तयार राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मी आता 5चा उल्लेख केला, ती तर प्रक्रिया प्रत्येकाला कळालीच पाहिजे. आणि आपण असं म्हणालो की कुठल्याही सरकारी कार्यालयात असेल, कुठल्याही औद्योगिक क्षेत्रात गेलो तर आधी त्याविषयी जाणून माहिती पाहिजे थोडी, हे सगळ्यात महत्वाचं राहील. असं म्हणतो की आपण सावधानता ही प्रत्येक वेळेलाच खूप महत्वाची असते आणि आपण सावधानता बाळगली तर आग लागणार नाही. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये मला प्रथमेशकडून खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण आज वेळेचे बंधन पाहता आपण इथंच थांबणार आहोत. प्रथमेश, आज तुम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना
आग आणि तिच्या प्रकारांविषयी तसंच विझवण्याच्या वेगळ्या प्रक्रियेविषयी त्याच्या त्या तंत्रज्ञानाविषयी जी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. you, उद्या आपण sir. पुन्हा भेटणार आहोतच. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपण फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी या विषयावर प्रथमेश पांगारे यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. मित्रहो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 742-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आपण फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी याविषयी प्रथमेश राजेश पांगारे यांच्याकडून माहिती घेत आहोत. आज याच मुलाखतीचा भाग दुसरा आता आम्ही प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी यामध्ये उपलब्ध असणाऱ्या नवनवीन नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. या विषयावर प्रथमेश पांगारे यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. मित्रो, 14 ते 21 एप्रिल हा आठवडा फायर सर्व्हिस वीक म्हणून साजरा करण्यात येतो आणि याच निमित्ताने ही विशेष मुलाखत आपण विद्यावाणीवरून ऐकत आहोत. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. मी श्रीदत्त विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर अर्थात 107.4 FM वर नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये आमच्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं. आपल्याला आठवत असेल की कालच्या भागामध्ये आपण आग आणि आगीविषयी अनेक सारी माहिती ऐकली होती प्रथमेश राजेश पांगारे यांच्याकडून. प्रथमेश यांनी 2018 साली इंदोरच्या IPS कॉलेज ऑफ इंदोर इथून फायर सेफ्टी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि सध्या ते MNGL या कंपनीमध्ये फायर अँड सेफ्टी असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. खरं तर प्रथमेशचे वडील राजेश पांगारे हे देखील याच फायर सेफ्टीच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन प्रथमेशला वाटलं की आपण देखील भविष्यामध्ये फायर सेफ्टी आणि फायर मॅनेजमेंट अशा विषयामध्ये शिक्षण घेऊ शकू. प्रथमेश आज पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा. कालच्या भागात आपण आपल्या श्रोत्यांना सांगितलं की आगीचे प्रकार कुठले आहेत, ABCD ह्या कॅटेगरीज काय आहेत, त्यांच्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या आग विझवण्यासाठी कुठले कुठले तंत्रज्ञान किंवा कुठले टेक्निक वापरलं जातं. नवीन जो प्रकार आला होता K म्हणजे किचन आणि नंतर L बॅटरीज विषयी, ही सगळी माहिती तुम्ही खूप छान सांगितलीत. पण आज आम्हाला विचारायचं आहे की या क्षेत्रामध्ये जे करिअर आहे, या क्षेत्रात जे शिक्षण आहे त्याविषयी मला त्या सगळ्याकडे जाण्याआधी तुम्हाला विचारायचं आहे की भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी अशा इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत आणि तुम्ही इंदोरच का निवडलं? माझे वडील जे तुम्ही म्हणालात की त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, तर त्यांनी जवळजवळ एक 15 ते 16 वर्षापूर्वी फायर सेफ्टीमध्ये काम चालू केलं. सिव्हिल इंजिनियर आहेत ते. अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी शॉर्ट कोर्स फायर डिप्लोमा एक केला आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रात आले. त्यांनी डिझायनिंग, इन्स्टॉलेशन आणि कन्सल्टन्सी सर्व्हिस ह्या क्षेत्रात त्यांनी काम चालू केलं. जे फायर इन्स्टॉलेशन्स होतात, ॲक्टिव्ह फायर इन्स्टॉलेशन जे मी प्रिव्हियसली म्हणलो, इन्स्टॉल आणि डिझायनिंग करायला त्यांनी सुरुवात केली. मी लहानपणापासूनच त्यांना ते बघत आलोय की लाल पाईप म्हणजे काय, काय काय लावतात. मी त्यांना विचारायचो की बाबा हे काय, पप्पा हे काय, असं. तर त्यांनी लहानपणापासून मला गायडन्स दिला की ह्या क्षेत्रात काय आहे, ह्याला काय म्हणतात, डेफिनेशन्स काय. जसं डॉक्टरचा मुलगा आजकाल डॉक्टर होतो, नंतर वकिलाचा मुलगा वकीलमध्ये जातो, तसंच माझ्या फील्डमध्ये पण झालं की माझ्या वडिलांनी जो बिझनेस चालू केला त्याच्यातच मी पुढं करिअर करायचं ठरवलं. कारण ऑलरेडी मला बऱ्याच कन्सेप्ट 10वीपर्यंत क्लिअर होता की मला करायचं काय पुढे. सो मी बिझनेस न निवडता विचार केला की ह्याच्यात अजून काय आपल्याला शिक्षण घेता येईल. तर त्याच्यानंतर मला समजलं की ह्याच्यात इंजिनिअरिंग म्हणून एक फील्ड आहे, फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग. सो तेव्हा 12वी झाली, JEEचा कोर्स केला आम्ही, जो इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम आहे, JEE जॉईंट एंट्रन्स एक्झाम आपण म्हणतो. ती एक्झाम देऊन आपण एलिजिबल होतो इंजिनिअरिंग करण्यासाठी. बरोबर. सो ते एक्झाम देऊन इंजिनिअरिंग फील्ड निवडली
आणि आता ह्या इंजिनिअरिंग क्षेत्रात फायरमध्ये जायचं आहे आपल्याला, तर फायरमध्ये कॉलेजेस कुठकुठली आहेत ह्याचा शोध घेतला. तर 2014 माझी 12वी होऊन मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली इंदोरमध्ये IPS कॉलेजला. तेव्हा 2 कॉलेजेस होती, एक केरळमध्ये होतं, ते क्यूसेट नाव आहे त्याचं, एक नागपूरमध्ये कॉलेज आहे, ते गव्हर्नमेंट कॉलेज आहे नागपूरचं. ऍक्च्युली मला तिथंच ऍडमिशन घ्यायची होती, पण समहाऊ ते नाही जमलं. सो IPS अकॅडमी इंदोरमध्ये ऍडमिशन मिळाली मला फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंगला. आणि 2018 पर्यंत इंजिनिअरिंग झालं, कम्प्लीट झाले, आणि आता मी चांगल्या नोकरीमध्ये आहे फायर सेफ्टी. खरं म्हणजे आम्हाला, किमान मला तरी आत्ताच कळतंय की इंजिनिअरिंगमध्ये फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग ही एक स्वतंत्र ब्रँच आहे. बरोबर. आम्हाला आतापर्यंत पारंपरिक ज्या ब्रँच आहेत तेच, मला वाटतं की तिकडे इंटेक पण कमी असेल. हो, इंटेक कमी आहे खूप, आणि मग अर्थातच पुढे स्पर्धा देखील कमी, पुढे स्पर्धा डेफिनेटली कमी आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची किंवा व्यवसायाची संधी मात्र मोठी आहे. कारण आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतो आहोत की आगीचे वेगवेगळे प्रकार आपल्या समोर आले आहेत. काळ जसा बदलतोय, तंत्रज्ञान बदलतंय, तसं आग विझवण्याचं तंत्रज्ञान आणि आग लागूच नाही म्हणून घेण्याची जी काळजी आहे, सेफ्टी मधला जो प्रकार आहे, या सगळ्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळे उद्योग व्यवसायाची संधी तर संधी जास्त आहेत खूप या फील्डमध्ये. सुरुवातीला सांगायचं झालं तर अशा कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? आम्हाला आतापर्यंत एकच माहित होतं की एक नोकरी जी महानगरपालिकेची किंवा राज्य शासनाची असेल, फायर म्हणजे की आगीचा बंब, एवढंच लोकांना माहिती असते. पण आता हे क्षेत्र खूप मोठं झालं आहे. एक फायर आणि एक सेफ्टी, ह्या 2 वेगळ्या फील्ड आहेत. जसं फायरमध्ये अग्निशामक विभाग ह्याचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये खालच्या लेवलपासून ते ऍडमिन लेवलपर्यंत नोकऱ्या असतात. फायरमॅन असतात जे आग ऍक्च्युअल विझवतात जागेवर जाऊन, तर त्यांना 12वी नंतर BSc केमिकल करून 1 वर्षभराचा डिप्लोमा असतो फायरमधला. ती एक संधी आहे, ते करून ते फायरमॅन म्हणून जॉईन करू शकतात. त्याच्यानंतर जशी पोलिसांची भरती निघते, कॉन्स्टेबल भरती, तशी फायरमॅनची पण भरती निघते. त्याच्यात त्यांना फिजिकल चाचणी असते, मेडिकल चाचणी असते. त्या परीक्षा पास करून त्यांना मग रिक्रुटमेंट होते. त्यांना फिजिकल एक्झाममध्ये रनिंग, त्यानंतर जे फायरचे ड्रिल्स असतात, होज ड्रिल, लॅडर ड्रिल, हे त्यांना परफॉर्म करायचे असतात. आणि मेडिकल टेस्ट असते. ते सगळे झाले की त्यांना तिथे जॉईनिंग होते. त्याच्यानंतर जे हायर लेवलचे जे ऑफिसर कॅटेगरीचे जे कोर्सेस आहेत, मी आता सध्या फायर ब्रिगेडचं सांगतोय, त्यानंतर मग मी औद्योगिक क्षेत्रात ज्या संधी आहेत त्याचं सांगितलं. नक्की. म्हणजे फायर ब्रिगेडचे ज्या मिडल लेवलचे ज्या संधी आहेत ते सब ऑफिसर कोर्स करून ते पूर्ण केले जातात. नागपूर कॉलेजमधूनच ते पासआउट असतात. आणि सध्या बाकीकडून पण अप्रुव्हल्स आहेत, AICTE थ्रू वगैरे. 1 इयरचे 2 इयरचे शॉर्ट कोर्सेस करून तुम्ही ऑफिसर लेवलला जाऊ शकता. त्यांना पण स्पर्धा परीक्षा असतातच, फिजिकल पण त्यांना द्यायला लागते, फिजिकल टेस्ट, मेडिकल टेस्ट. जसं पोलिसांसाठी असतं तसे जे गव्हर्नमेंट एक्झाम आहे सेम फायर ब्रिगेडसाठी असतात. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण म्हणलं तर त्यांना एक फायर अँड सेफ्टीचा एक कंबाईन कोर्स असतो. तर त्या कोर्समध्ये तुम्ही 12वी नंतर करू शकता, 1 वर्षाचा डिप्लोमा. नाहीतर दुसरा फील्डमध्ये जे असतील, समजा ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतील, केमिकल इंजिनिअरिंग असतील, त्यांना ह्या फील्डमध्ये यायचं असेल फायर सेफ्टीमध्ये, तर ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी हा एक कोर्स आहे. MSBT अप्रूव्ड आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड करून आहे. तो 1 वर्षाचा कोर्स करून ते फायर सेफ्टी फील्डमध्ये येऊ शकतात की ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब करतील फायर सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर एक इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे जो मी केलाय, 12वी नंतर 4 वर्ष फुल टाइम कोर्स आहे, की हा कोर्स करून तुम्ही PSU सेक्टर्समध्ये जसे ONGC, गेल, BPCL, IOCL ज्या PSU कंपनीज आहेत, शिवाय ज्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत, त्यानंतर जे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण इनिशियल स्टेजला जाऊ शकतो ॲज अ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून. या प्रत्येक कंपनीमध्ये फायर अँड सेफ्टी डिपार्टमेंट असते आणि त्यांच्या वॅकन्सी पण मुबलक प्रमाणात निघतात दरवर्षी. आणि लोकसंख्या खूप कमी आहे या फील्डमध्ये. सो लोकांना पासआउट होऊन जॉब 100% मिळतो, लगेच मिळतो. म्हणजे जास्ती कॉम्पिटिशन नाहीये. जसं तुमचं शिक्षण पूर्ण होईल तुम्हाला हजारो संधी उपलब्ध असतात, वॅकन्सीज हजारो असतात. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर बोलायचं झालं तर फायर अँड सेफ्टी ऑफिसर ही त्यांची फर्स्ट पोस्ट असते प्रायव्हेट सेक्टरमध्ये.
काही काही ह्याच्यात ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी म्हणून पण घेतात. म्हणजे 1 वर्ष ट्रेनी इंजिनियर पिरियड झाला की ते प्रोबेशन बेसवर ते चालू करतात एक्झिक्युटिव्ह लेवलला. आणि त्याच्यात फायर अँड सेफ्टी आणि एक HSE मॅनेजमेंट, हेल्थ सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट, असे 3 डिफरंट सेक्टर असतात. तर तुम्ही तिन्ही सेक्टरमध्ये पण काम करू शकता. कारण मला वाटतं की खाजगी क्षेत्रामध्ये आता येत्या काळात या पोझिशन्स अधिक जास्त वाढतील. जसं आपण पाहतो की एकूण शहराच्या किंवा वस्तीच्या लोकसंख्येच्या आधारावरती फायर ब्रिगेडचे स्टेशन्स उभे राहतात. तशी कंपन्यांमध्ये देखील काही अशी सुविधा आहे की अमुक एका आधारावरती फायर सेफ्टी ऑफिसर असावाच? हो, आहे तसं. जसं एक पुस्तक आहे फॅक्टरीज ऍक्ट, जसे लॉजची पुस्तकं असतात बरीच, त्याचे फायर अँड सेफ्टीचं पण एक पुस्तक आहे फॅक्टरी ऍक्ट म्हणतात. ते स्पेशली इंडस्ट्रीजसाठी लागू आहे. तर त्याप्रमाणे 250 पर्सन्सवर, म्हणजे कंपनी जर 250 पर्सन्स असतील तर त्याच्यावर एक सेफ्टी ऑफिसर असणं बंधनकारक आहे. जी कुठलीही कंपनी असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, सर्व्हिस नाही, ओनली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्याच्यावर 250 पर्सन्सवर एक फायर ऑफिसर, एक सेफ्टी ऑफिसर असलाच पाहिजे. येस. ही तर खूप चांगली संधी आहे मला वाटतं की तरुणांना, की त्यांनी फायर अँड सेफ्टीमध्ये जर उच्च शिक्षण घेतलं तर नक्कीच अशा संस्थांमध्ये त्यांना काम करता येईल. येस. आणखीन मला वाटतं की फक्त फायर अँड सेफ्टीमध्ये इंजिनिअरिंग करून इकडे जाणं किंवा काही डिप्लोमाज करून इकडे जाणं हे तर शक्य आहे, पण मला वाटतं त्याच्यापेक्षा वेगळे पण आणखीन उद्योग किंवा व्यवसाय आहेत, की व्यवसाय करायचा असेल तर कुठले व्यवसाय करायचं तर एक ती वेगळी संधी आहे. पण व्यवसाय करायच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे, शिक्षण घेणं गरजेचं आहे की फायर अँड सेफ्टी म्हणजे काय आणि त्याच्यात तुम्ही काय पुढे करू शकता. जसं की माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे की ह्याच्यात तुम्ही कन्सल्टन्सी करू शकता, डिझायनिंग करू शकता. जसं प्लंबिंग ऍक्टिव्हिटी होते, जे ऑटोकॅडवर पहिले डिझाईन होतं, MEP म्हणतो आपण त्यांना, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन होतं. तसं फायर इन्स्टॉलेशन पण होण्याच्या आधी त्याचं डिझायनिंग होते आणि ते डिझाईन झाल्यावरच मग इन्स्टॉलेशन होतं. इन्स्टॉलेशन झाल्यावर मग त्याचं कमिशनिंगसाठी कॅल्क्युलेशन्स असतात, त्याचे हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन असतात. सो ही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात सगळे कॅल्क्युलेशन्स. एक रिपोर्ट बनतो त्याचा आणि ते रिपोर्ट जनरेट झाल्यावरच ऑक्युपन्सी रेडी टू ऑक्युपाय होते, तयार होते. आणि त्याच्यात मग कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला ॲज अ ऑडिटर म्हणून पण जाता येतं, एक्सटर्नल ऑडिट करता येतं, फायर ऑडिटर, सेफ्टी ऑडिटर, आणि खूप मोठा स्कोप आहे यामध्ये. मला वाटतं की अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाकडे, बिल्डरकडे किंवा सिव्हिल इंजिनियर्सकडे अशा लोकांची गरज असते. कारण जेव्हा उंच उंच बिल्डिंग जेव्हा शहरी भागात आपण पाहतो तिथं तर याची गरज लागते. औद्योगिक क्षेत्रामध्ये, इंडस्ट्रियल एरिया जिथं आहे तिथं तर असणारच आहे. सरकारी नोकऱ्यांबद्दल पण आपण सांगितलं. आता अलीकडे आपण असं पाहतो की वेगवेगळी उपकरणं पण आलेली आहेत, जसं की स्मोक डिटेक्टर असेल, स्प्रिंकलर्स असतील, किंवा आपण आधुनिक तंत्रज्ञान AIचा वापर करून देखील खूप साऱ्या नवीन गोष्टी आल्या आहेत. फायर एक्स्टिंग्विशर देखील वेगवेगळ्या प्रकारचे आता आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचा व्यवसाय देखील करता येत असेल? हो, सगळ्यांचा व्यवसाय होतो. समजा छोट्यातल्या छोटा जर व्यवसाय जर करायचा म्हणला तर फायर एक्स्टिंग्विशरचा व्यवसाय चालू करू शकतात, जेणेकरून फायर एक्स्टिंग्विशरचं रिफिलिंग करणे, दर 6 महिन्यांनी त्याचं मेंटेनन्स करणे, नंतर दर महिन्यांना इन्स्पेक्शन करून रिपोर्ट जनरेट करणे, हे काळाची गरज आहे. आणि प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणा, शासकीय सेवेत म्हणा, जे कंपनीज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, जे रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत, सगळीकडे आता फायर एक्स्टिंग्विशरचा बंधनकारक आहे वापर, आणि त्याचं अप टू डेट राहणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं की एक्स्टिंग्विशर इन्स्टॉलेशन झालंय आणि 5 वर्ष त्याचं काही काळजीच घेतली नाहीये, मेंटेनन्स गरजेचं आहे. आणि 5व्या वर्षानंतर अचानक शॉर्ट सर्किट होऊन जर आग लागली आणि जर ते एक्स्टिंग्विशर चालले नाहीत, उपकरण वापरतच नसेल, तर मग तो खूप मोठा धोका आहे. सो मेंटेनन्स, इन्स्पेक्शन हे दर महिन्याला करणं गरजेचं आहे आणि त्याचं रिपोर्ट जनरेट करून जे ऑक्युपायर आहे त्याला देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की अलीकडच्या काळात ऑक्युपायर्स वाढले असल्या कारणानं व्यवसायाच्या संधी पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बरोबर. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपण आज प्रथमेश राजेश पांगारे यांच्यासोबत चर्चा करतो आहोत की फायर अँड सेफ्टी या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. मला वाटतं की पुढे जात असताना या क्षेत्रात नवीन टेक्नॉलॉजी येते आहे आणि याच्यात रिसर्च पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर रिसर्चसाठी देखील खूप संधी अवेलेबल असते. रिसर्चसाठी पण खूप संधी अवेलेबल आहेत आणि ह्याच्यामध्ये PhD करणारे लोक खूप कमी आहेत.
PhD करण्याआधी तुम्हाला जसं इंजिनिअरिंग करणं गरजेचं, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या कॉलेजेस पण खूप कमी आहेत. इंदोरमधलं माझं जे कॉलेज आहे, मी पासआउट आहे, तिथं इंडस्ट्रियल सेफ्टीचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. त्यानंतर UPSC मध्ये आहे आणि त्यांना रिसर्च करणे खूप गरजेचं आहे. जसे नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप होतात, जसे UK आणि इंग्लंडमध्ये जे ड्रोन्स ऑपरेटेड फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, रिमोटली मॉनिटरिंग जे ड्रोन्स आहेत, ह्याचा वापर करून ते एक्सटिंग्विशिंग करतात. तसे इंडियामध्ये पण डेव्हलपमेंट पाहिजे, त्यासाठी रिसर्च करणे खूप गरजेचं आहे. आणि AI मॉड्यूल्स आता नवीन नवीन डेव्हलप झालेत की जेणेकरून नवीन मटेरियलचा वापर करणे, फायर रेजिस्टंट मटेरियलचं अजून रिसर्च करणे, काळाची गरज आहे ही. खरं तर काळ जसा बदलतोय तसं फायर अँड सेफ्टीमधल्या पोझिशन्स पण बदलत चालल्या आहेत, त्यातल्या गरजा पण बदलत चालल्या आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं की याच्यातलं रिसर्च महत्वाचं आहे. तुम्ही आता परदेशी जाण्याचा उल्लेख केलात, तर असं पण आहे का की आपल्याकडे जर कॉलेजेस कमी आहेत तर परदेशी जाऊन देखील या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता येईल, किंवा शिक्षण घेतल्यानंतर परदेशात देखील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत का? हो. बाहेर शिक्षण घ्यायचं असेल परदेशात तर एक कॉलेजेस कमी आहेत, ब्रिटिश कॉलेजेस जास्त आहेत. कारण जे फायर फायटिंग हे जे इंडियात जे आले ते ब्रिटिशकडून आले. जे आपण नॅशनल बिल्डिंग कोड्स वगैरे वापरतो हे आपण रेफर करतो त्यांच्या स्टँडर्ड्सनुसार, ब्रिटिश स्टँडर्ड्सनुसार आपण रेफर करतो सगळे. सो त्यांच्या कॉलेजेसमध्ये जाऊन जर आपण शिक्षण घेतलं तर ती एक चांगली संधी आहे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आणि ज्यांना बाहेर जायचं आहे सेफ्टी फील्डमध्ये, तर एक निबॉश आणि एक आयोश म्हणून एक कोर्सेस आहेत, ते कोणीही करू शकतं, म्हणजे इंजिनिअरिंग पर्सन करू शकतो. ते कोर्सेस करून आपण ग्लोबल फील्डमध्ये वॅकन्सीज आणि जॉबसाठी आपण ट्राय करू शकतो. मला तुम्हाला आणखीन एक वेगळ्या भागातला प्रश्न विचारायचा आहे, तो असा म्हणजे की आपण जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा तेव्हा खूप मोठ्या कार्यांसाठी नेहमीच सैन्य दलाचा, मिलिटरीचा वापर आपण करत असतो. वेगळ्या सरकारच्या माध्यमातून कुठली आपत्कालीन परिस्थिती आली तर मिलिटरीला आमंत्रित केलं जातं तिथं सुरक्षेसाठी किंवा पुनर्वसन करण्यासाठी. तर फायर संबंधानं मिलिटरीमध्ये काही पोझिशन्स आहेत का, किंवा तिथं काही वेगळं ट्रेनिंग असतं का? कारण आपण आता पाहतो की वेगळ्या पद्धतीनं युद्धाचे पण आयाम बदलतात आणि तिथं मोस्टली हीट, आग या गोष्टी असतातच असतात. तर काय सांगाल या क्षेत्राविषयी? खूप चांगला प्रश्न आहे सर. जे मिलिटरीमध्ये जे फायर युनिट आहे त्यांना स्पेशल ट्रेनिंग दिली जाते. सैन्य दलाचं नॉर्मल ट्रेनिंग पण असते त्यांना, पण ॲज अ फायर फायटिंग, इमर्जन्सी रिस्पॉन्स ह्यांना स्पेशल ट्रेनिंग देतात अशा युनिट्सला. आणि त्यांचं एक युनिट बनवतात, त्यांना आपण CBRN युनिट म्हणतो. CBRN म्हणजे केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल अँड न्यूक्लिअर अटॅक. ह्याचे जे अटॅक्स होतात तर ह्यांचं एक युनिट बनवतात. आणि ते युनिट लोकल फायर ब्रिगेड आणि फॉर एक्झाम्पल आपली सिटीमध्ये जे जे इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम्स आहेत, लोकल फायर ब्रिगेड, डिझास्टर मॅनेजमेंट सेल, NDRF, ह्यांचं सगळं कंबाईन युनिट असते. आणि अशा सिच्युएशनमध्ये हे युनिट ऍक्ट होतात आणि ह्यांना फायर फायटिंग, इमर्जन्सी रिस्पॉन्स सगळ्याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं याच्यात. खरं तर हा एक वेगळा विभाग आहे आणि मिलिटरीमध्ये याची मोठ्या प्रमाणात गरज लागणारच आहे. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आपल्याला प्रथमेश सांगतायत की फायर अँड सेफ्टी या क्षेत्रामध्ये किती वेगळ्या प्रकारचं करिअर आहे, कुठं शिक्षण घेतलं पाहिजे. पण प्रथमेश, मला बेसिकली एक अशी गोष्ट वाटते की याचं शिक्षण विशेषतः ज्यांना या क्षेत्रामध्ये कार्य करायचं त्यांनी घ्यायलाच पाहिजे. पण आग लागू नये म्हणून, किंवा आग लागल्यावरती प्राथमिक गोष्टी कुठल्या कराव्यात म्हणून सर्वसामान्य सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी, सगळ्याच कोर्सेसच्या विद्यार्थ्यांसाठी एका विशिष्ट पातळीवरती जसं पर्यावरण विषयामधलं दिलं जातं, जसं की SDGs बद्दल शिक्षण दिलं जातं, तसं आगीबद्दल शिक्षण देणं गरजेचं आहे असं मला वाटतं का? हो, खूप गरजेचं आहे. आता जवळजवळ कोणाला जास्ती माहितीच नसते, 10वी पर्यंत पण हा विषय जास्ती माहीत नसतं. पण आजकाल जे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह असतात, जसं फायर सर्व्हिस वीक आहे, तर 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा फायर सर्व्हिस वीक म्हणून साजरा केला जातो. तर या वीकमध्ये जे फायर ब्रिगेड टीम असतात ते वेगवेगळ्या स्कूल्समध्ये जाऊन सेफ्टी अवेअरनेस, फायर सेफ्टी अवेअरनेस सेशन्स देतात की आग कशी विझवायची, गॅस फायर कसं हँडल करायचं, सिलेंडरला आग लागली तर कसं करायचं. तर ह्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ते कंडक्ट करतात. पण एक असा सिलेबसमध्ये जर हा एक सब्जेक्ट म्हणून आपण इंट्रोड्यूस केला की फायर फायटिंग अँड फर्स्ट एड, मी ह्याला फर्स्ट एडला पण घेतो की घरी काही फर्स्ट एड देण्याची पण आपल्याला गरज असते. कोणाला हार्ट अटॅक आला, काय झालं तर CPR प्रत्येकाला देता आला पाहिजे. फर्स्ट एड असणं गरजेचं. तर फर्स्ट एड हा फायरमध्ये पण भाग असतो.
पहिली 5 मिनिटं आग लागल्यावर ही खूप महत्वाची असतात. की पहिल्या 5 मिनिटात जर आगीवर कारवाई नाही झाली, फर्स्ट एड फायर फायटिंग नाही झाली, तर आग खूप मोठ्या प्रमाणात वाढते, ग्रोथ स्टेज पर्यंत जाते. आगीचे 3 स्टेज असतात. इन्सिपंट स्टेज, जी फर्स्ट स्टेज म्हणतो, ग्रोथ स्टेज, त्यानंतर फुल ग्रोथ अँड लास्ट डिके स्टेज. तर फर्स्ट इन्सिपंट स्टेज मधली जी फायर, जी 5 मिनिटाच्या आत जर आपण फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंटनी जर विझवली तर ग्रोथ स्टेज पर्यंत पोहोचत नाही ती आणि मोठा धोका टळतो. आणि जर ग्रोथ स्टेज आली तर ती फायर एक्सटिंग्विशिंग करायला खूप कष्ट आहेत, की खूप पाण्याचा वापर पण करायला लागतो, एक्सटिंग्विशिंग एजंटचा वापर करायला लागतो, तज्ञांची मदत घ्यायला पाहिजे. तज्ञांची मदत घ्यायला लागते. आणि जोपर्यंत फ्लेमेबल मटेरियल पूर्णपणे जळून आग विझत नाही तोपर्यंत ती आग थांबत नाही. तर ती लास्ट स्टेज आहे डीके स्टेज. सो फर्स्ट एड फायर फायटिंग खूप गरजेचं आहे स्कूलमध्ये पण, की स्कूल लेवलमध्ये विद्यार्थ्यांना समजून यायला पाहिजे की बेसिक फायर फायटिंग काय आहे, एक्सटिंग्विशरचा वापर कसा करतात, कुठल्या क्लास फायरवर कुठल्या पद्धतीचा एक्सटिंग्विशिंग एजंट वापरला गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टींबद्दल सर्वसामान्य लोकांना, विशेष करून तरुणांना जर आधीच माहिती मिळाली तर मला वाटतं की आपण भविष्यात होणारे मोठे धोके नक्कीच टाळू शकतो. प्रथमेश, जेव्हा आपण सर्वसामान्य लोकांच्या जाणीव जागृतीबद्दल बोलतो आहोत तेव्हा आजच्या काळामध्ये आपण असं पाहतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून की इंटरनेटच्या माध्यमातून खूप सारं शिक्षण आपण लोकांना देऊ शकतो. तर अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत का मीडियावरती? किंवा मीडियाद्वारे सर खूप उपलब्ध आहेत आता. जसं की टेक्नॉलॉजीचा वापर सध्या वाढत आहे. बरेच असे अवेअरनेस ट्रेनिंग सेशन कंडक्ट करणारे एजन्सीज आहेत की जे जागोजागी जाऊन सेफ्टी अवेअरनेस करतात, पब्लिक अवेअरनेस करतात, मॉक ड्रिल्स कंडक्ट करतात, इव्हॅक्युएशन ड्रिल्स घेतात, की जेणेकरून पब्लिकला समजून येईल की इन केस ऑफ इमर्जन्सी मध्ये काय करायला पाहिजे आणि काय अपेक्षित आहे. अशा एजन्सीज कार्यरत आहेत खूप. तर मला वाटतं की आमच्या सर्व श्रोत्यांनी अशा सोशल मीडियावरच्या माहितीचा, तसंच अशा एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येकानं आगीविषयी थोडीशी माहिती घेतली पाहिजे. तिच्यावरती पहिला रिस्पॉन्स काय असला पाहिजे हे तरी शिकलं पाहिजे. प्रथमेश, तुम्ही आज विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमातून आमच्या सगळ्या श्रोत्यांना आग, सेफ्टी, सुरक्षा आणि त्यातलं शिक्षण, त्यातल्या व्यवसायाच्या तशीच नोकरीच्या संधी या सगळ्यावरती साध्यंताची माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या यापुढच्या सर्वच कार्यांसाठी विद्यावाणीकडून, गरजे मराठी ग्लोबलकडून आणि आमच्या विद्यावाणीच्या सर्व श्रोत्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद देखील व्यक्त करतो. आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांचा इथंच निरोप घेतो. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू सर. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत फायर अँड सेफ्टी टेक्नॉलॉजी यामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधी याविषयी जाणून घेतल्यात. ही माहिती आपल्याला दिली होती प्रथमेश पांगारे यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज, आपला रेडिओ.